झी 24 तास एक पाऊल पुढे। पुण्यातल्या हडपसर जेजुरी या पालखी मार्गाचे चौपदरीकरण सध्या सुरू आहे। मात्र त्यासाठी आवश्यक असलेली जमीन सरकारने संपादितच केली नसल्याचा दावा स्थानिक शेतकऱ्यांनी केलाय। ही जमीन शेतकऱ्यांच्या नावावर असताना सार्वजनिक बांधकाम खात्याकडून त्या जमिनीवर अतिक्रमण सुरू असल्याचा आरोप होतोय। हडपसर जेजुरी रस्त्याच्या रुंदीकरणासाठी या शेतजमिनींवर बुलडोझर चालवला जातोय। सुमारे 30 किलोमीटर रस्ता बीओटी तत्वावर तयार करण्यात येतोय। हा ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी मार्ग असल्यानं या कामाला तसा कुणाचाही विरोध नाही। मात्र भूधारक शेतकऱ्यांना विश्वासात न घेता अचानक हे काम सुरू करण्यात आले। स्वतःच्या कष्टानं बहरलेल्या या जमिनी कुठलीही कल्पना न देता हडपल्या जात आहेत। त्यामुळे शेतकरी अस्वस्थ आहेत। आम्ही जर शेतकऱ्यांनी सातबाऱ्यानुसार जर क्षेत्राच्या मोजण्या केल्या तर त्याचं क्षेत्र सगळं आमच्या सातबाऱ्यावरती निघतंय। ह्या सर्व प्रॉपर्टीचा महसूल आम्ही भरतोय आणि आमचं फक्त शासनाला एकच म्हणणं आहे की तुमचे 30 मीटरची हद्द आहे तुमची, त्याची तुम्ही कधी एक्वायर केलं, त्याचं कधी भूसंपादन केलं, ह्याची पुरावे फक्त आम्हाला दाखवावेत। बळजुबरीने काम चालू झाल्यानंतर आम्ही सासवड पोलीस स्टेशनला सरदार पाटील यांच्याकडे गेलो। त्यांच्याकडे तक्रार नोंदवायचा प्रयत्न केला। ते काय म्हणले, शासनाविरुद्ध आम्हाला तक्रार घ्यायचा अधिकार नाही। तसे जर अधिकार असेल तर तुम्हीच आम्हाला कलम सांगा। शेतकऱ्यांना जर कायद्याची एवढ्या बाबी माहीत असत्या तर आम्ही मग पोलीस स्टेशनपर्यंत गेलोच नसतो ना। मग त्यांनी आम्हाला कायदे विचारले, आम्हाला कायदे माहीत नाहीत, तर शासनाविरुद्ध तक्रार घेत नाही असं आम्हाला साहेबांनी सांगितलं। रस्त्याचं क्षेत्र आजही शेतकऱ्यांच्याच नावावर असल्याचं प्रशासनाला मान्य आहे, पण राज्य महामार्गाची रुंदी 30 मीटर असावी अशा गाईडलाईन्स आहेत। त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागानं तेवढ्या जमिनींवर हक्क सांगितलाय। या प्रश्नी शेतकऱ्यांशी चर्चा करून मार्ग काढण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या आहेत। त्यांना आपण सूचना दिलेल्या आहेत एसींना की तुम्ही ते तपासा, काही रेकॉर्ड सापडत असेल तर शेतकऱ्यांबरोबर बसा, पण कोणत्याही शेतकऱ्याचं एक चुकीच्या कारणानं 1-2 मीटर जास्त वगैरे होत असेल तर त्याचे आपण पैसे देऊ, पण शेतकऱ्यावर अन्याय होऊ नये अशा दृष्टीनं आपण उपाययोजना करायला सांगितले। शेतकऱ्यांनी याविषयी जिल्हाधिकारी कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस प्रशासन, स्थानिक आमदार अशा अनेक ठिकाणी पाठपुरावा केला। इतकंच नाही तर रस्ता रुंदीकरणाचं काम बंद पाडण्याचा प्रयत्नही त्यांनी केला। मात्र आजवर कशाचाच उपयोग झाला नाही। विकास कामात अडथळा आणण्याची या शेतकऱ्यांची इच्छा नाही, पण त्यांच्यावर अन्याय होऊ नये याची काळजी सरकारनं घेणं गरजेचं आहे। पुण्याहून अरुण मेहत्रेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।